नमस्कार. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या 6 पिकांसाठी पीक विमा मंजूर झालेला आहे आणि कोणते 31 जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आणि हेक्टरी किती रुपये मिळणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया व्हिडिओ. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 मध्ये 6 पिकांचा समावेश असून शेतकऱ्यांचा सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना इच्छुक आहे. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत ही पीकनिहाय निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार रब्बी ज्वारी करिता दिनांक 30 नोव्हेंबर, गहू, हरभरा, कांदा याकरिता 15 डिसेंबर पर्यंत सहभागी होता येईल. तर उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग याकरिता दिनांक 30 मार्च 2026 अशी मुदत असण्याची माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य सहाय्यक वैभव तांबे सर यांनी दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, पिकांच्या नुकसानीचा अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्नेह अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात खरीप 2025 व रब्बी 2025-26 करिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पीक विमा योजनेसाठी PMMBY पोर्टल कार्यालयावर करण्यात आले आहे. रब्बी हंगामात 2025 गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, कांदा असे 6 पिके अधिसूचित पिकांसाठी महसूल मंडळ क्षेत्रात शेतकऱ्यांना भाग घेता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी निश्चित केलेल्या नमुन्यात अर्ज करून देणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळवणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग बंधनकारक समजला जाईल. रब्बी हंगामासाठी 2 विमा कंपन्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये पुण्यातील ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे धाराशिव, लातूर हे 3 जिल्हे आहेत. तर मुंबई येथील भारतीय कृषी विमा कंपनीकडे उर्वरित 31 जिल्हे आहेत. शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पालघर, भंडारा, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, गडचिरोली या 31 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. तरी रब्बी हंगाम 2025-26 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हायचे आव्हान तांबे सरांनी दिलेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, मागील जो विमा आहे तो पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकत्याच 1 ते 2 दिवसात पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा 31 जिल्ह्यांचा आणि त्या अवांतर 4 जिल्ह्यांचा म्हणजे अशा एकूण 34 ते 35 जिल्ह्यांचा समावेश आहे. शेतकरी मित्रांनो, आणि 2024चा विमा तुम्हाला नुकत्याच काही दिवसात शेतकऱ्यांच्या थेट बँकेत येणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.